यावेळीचा छोट्याशा अभंगाच्या ओळी धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा। विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी सोहळा 10 जूनला त्र्यंबकेश्वर नाशिक येथून पंढरीच्या दिशेने रवाना झाला। त्या दिवशी प्रस्थान झालं। प्रस्थानच्या नंतर असंख्य वारकरी भाविकांच्या समवेत आपण नाशिक जिल्हा पार करत अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये प्रवेश या पारेगाव या ठिकाणी केला आहे। दरवर्षी पारेगावमध्ये तथा अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आपण एकंदरीत 13 दिवस चालतो, पण मागच्या वर्षी प्रशासनाच्या व्यवस्थेमुळे ती व्यवस्था वारकऱ्यांची होऊ शकली नाही। पण यंदा सन्मान्य पालकमंत्री विखे साहेब असतील, त्याचप्रमाणे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एक वारकरी हिताचा निर्णय ज्याप्रमाणे लाडक्या बहिणीच्या संबंधानं संबंध महाराष्ट्र सरकार जर कार्यान्वित आहेत, त्याचप्रमाणे आमचा लाडका वारकऱ्याच्या बाबतीतही या सरकारने सुविधा दिल्या आहे। त्यामध्ये आमच्या वारकऱ्यांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे। अहिल्यानगरमध्ये पारेगाव असेल, गोगलगाव असेल, आता आपण या लोणी या क्षेत्रावरती आहोत। संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज हे वारकरी संप्रदायाचे आद्यगुरू आहे। मानाच्या 10 पालख्यांमध्ये आपली पालखी गणल्या जाते। या समवेत आता एक 50 ते 60 हजाराचा समाज आपल्या या वारकरी संप्रदायाच्या निवृत्तीनाथांसोबत चालत असतो। त्यामध्ये आरोग्य व्यवस्था असेल, पोलीस सुरक्षा असेल, त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, जिल्हा प्रशासन असेल, अतिशय सुंदर नियोजन सन्मान्य आपले अहिल्यानगरचे कलेक्टर पंकजी सर यांनी अतिशय सुंदर व्यवस्था केली आहे। जिल्हा परिषदेचे सीओ साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून असेल, आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या माध्यमातून असेल, सर्वच व्यवस्था अतिशय सुंदर वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय सुंदर बंदोबस्त या ठिकाणी करत आहात। अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आपण दरवर्षी येत असतो, पण दरवर्षी काही योजनांचा सुविधांचा अभाव होता, पण यंदा वारकऱ्यांच्या सुविधेच्या माध्यमातून अतिशय चांगली व्यवस्था दरवर्षापेक्षा आम्ही आता सर्व वारकरी तसा वारकरी जर बघितला तर शिस्तप्रिय वारकरी सुविधांचा विचार करत नाही, पण शासनाच्या माध्यमातून आलेल्या सुविधा वारकऱ्यापर्यंत पोहोचवण्याकरता सर्व प्रशासन अगदी पार ग्रामसेवक, सरपंच, शेवटचा वारकऱ्यांच्या वारकरी सेवकापर्यंत 10 जूनला आपली ही पालखी निघाली होती आणि आपण 5 जुलैला आपण पंढरपूरमध्ये जाणार आहोत। यामध्ये संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांच्या वतीनं शासनाकडे अनेक योजना सुविधांचा पाठपुरावा केलेला आणि त्या पाठपुराव्याच्या माध्यमातून सर्व योजना आपल्या या सुविधा वारकऱ्यांपर्यंत पोहोचत आहात, त्याबद्दल सरकारचे सुद्धा आणि जिल्हा प्रशासन, मी नवनाथ महाराज गांगुडे पालखी सोहळा प्रमुख या नात्यानं शासनाचे मी आभार मानतो।